नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये कोणतं राज्य प्रगत याबाबत सातत्यानं चर्चा होत असते. कोणत्या राज्यामध्ये किती बिझनेस आले, परदेशी गुंतवणूक खेचून आणण्यात कोण आघाडीवरती याची स्पर्धा लागलेली असते. नुकतंच भारतातील कोणत्या राज्यामध्ये सरासरी किती पगार आहे याची आकडेवारी देखील एका अभ्यासामध्ये प्रसिद्ध करण्यात आली. तर भारतातील पगार हे राज्य, तेथील उद्योग, नोकऱ्यांची संधी आणि नागरीकरणाचा स्तर याच्यावरती अवलंबून आहे. भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ज्या राज्यामध्ये IT उद्योग, व्यापार, मॅन्युफॅक्चरिंग यांची चांगली इकोसिस्टीम असते तिथे सहसा सरासरी पगार हे चांगले असतात. मात्र देशामधील अनेक विकसनशील राज्यांमध्ये सरासरी पगार अत्यंत कमी आहेत. मात्र असं असलं तरी जास्त सरासरी पगार म्हणजे उच्च राहणीमान असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण ज्या शहरामध्ये जास्त पगार असतात तिथे लिव्हिंग कॉस्ट, भाडं आणि इतर खर्च देखील जास्त असतात. तर मिळालेल्या माहितीनुसार आणि झालेल्या रिसर्चनुसार भारतामध्ये सर्वाधिक सरासरी पगार हा राजधानी दिल्लीमध्ये मिळतो. दिल्लीमध्ये सरासरी पगार हा 35,000 रुपये असून त्या खालोखाल कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. आपल्या IT उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये मिळणारा सरासरी पगार हा 33,000 रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरती उद्योगधंदे आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रामध्ये सरासरी पगार हा 32,000 रुपये. कर्नाटकामध्ये बँगलोर ही महत्त्वाची मेट्रो सिटी आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई आणि नागपूर अशी प्रमुख शहरं आहेत. भारतामध्ये सर्वात कमी सरासरी पगार हा लडाख राज्यामध्ये मिळतो. तिथे सरासरी पगार हा 12,500 रुपये असून त्या खालोखाल बिहारचा नंबर लागतो. बिहारमध्ये सरासरी 13,500 रुपयांचा पगार मिळतो. तर मिझोराम आणि नागालँडमध्ये सरासरी पगार हा प्रत्येकी 14,000 रुपये आहे. तर मग मित्रांनो, ही आकडेवारी वेगवेगळ्या डिटेल्स आणि इतर माहिती कलेक्ट करून बनवण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय आणि तुमचा पगार किती हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.